नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेविषयी माहिती घेणार आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची वेबसाईट चालू झाली आहे आणि त्यावरती आपणास अर्ज कसा करायचा याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे 7/12 बँक पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे. एवढे डॉक्युमेंट आपल्याकडे रेडी ठेवा आणि चला तर मग आपण मोबाईलवरून जर आपण या योजनेसाठी अर्ज करत असाल तर आपणास अगोदर डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे. त्यानंतरच ही वेबसाईट ओपन करा. चला तर मग बघू कशा प्रकारे ओपन करायची आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही एंटर येऊ शकता. चला तर मग सुरुवातीला आपल्याला या पोर्टलवरती यायचं आहे, ज्यामध्ये लाभार्थी सुविधा या टॅबला क्लिक करायचं आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपणास माहिती भरून घ्यायची आहे. आपला जिल्हा निवडायचा आहे, अशा प्रकारे जिल्हा, त्यानंतर तालुका निवडायचा, त्यानंतर गाव निवडून घ्या आणि अशा प्रकारची माहिती भरल्यानंतर आपणास इथे टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. आधारची माहिती देण्यासाठी सहमती द्यायची आहे. सहमती दिल्यानंतर समोर आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपणास आधारवरती एक OTP जनरेट होईल, तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. अशा प्रकारे OTP व्हेरीफाय केल्यानंतर समोर आपल्याला एक माहिती विचारली जाईल, इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन, जे की सिंचन स्रोताविषयी माहिती विचारली जाईल, ज्यामध्ये आपला जो बोरवेल असेल बोरवेलविषयी माहिती निवडा, विहीर असेल विहीर निवडा. अशा प्रकारे आपण निवडू शकतो. भरताना किती यामध्ये विहीर निवडली, त्यानंतर डेमोसाठी निवडत आहे मित्रांनो मी अर्ज, ज्यामध्ये विहीर निवडली आहे. त्यानंतर इरिगेशन मायक्रो इरिगेशन असे निवडा. त्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी सॉफ्ट आणि इरिगेशन किती खोलीवरून आपणास विहीर जर असेल तर किती खोलीची विहीर आहे त्याची माहिती द्यायची आहे. फुटामध्ये 70 फूट निवडलं आहे मी. त्यानंतर इरिगेशन सोर्स इन रेनी सीझन, म्हणजे पावसाळ्यामध्ये आपली किती फुटापर्यंत पाणी येतं ते निवडायचं आहे. तिथं आपण साधारणतः 20 हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ इन समर सीझन, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या पाणी पातळी किती असते आपल्या विहिरीची ते निवडायची आहे. अशा प्रकारची माहिती भरल्यानंतर इथे येस करायचं आहे. जर आपल्याकडे शेततळे वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नाही करू शकता. त्यानंतर शेतीविषयीची माहिती भरायची आहे, ॲग्रिकल्चर डिटेल्स, ज्यामध्ये खरीपचा निवडला आहे. खरीपमध्ये आपण किती पिकं घेतो ते निवडायचं आहे. रब्बीमध्ये किती पिकं घेतो ते निवडायचं आहे. अशा प्रकारची माहिती भरल्यानंतर आता आपल्याकडे एक एक्झिस्ट पंप डिटेल्स अशा प्रकारचं ओपन होईल, ज्यामध्ये माहिती विचारली आहे आपल्याकडे पंप आहे की नाही, ज्यामध्ये आपण सिलेक्ट करू शकतो पंप. यस असं सिलेक्ट करा. येस सिलेक्ट केल्यानंतर ज्यामध्ये आपण AC पंप आहे, त्यानंतर सबमरेबल म्हणजे आपला पाण्यातली मोटर आहे असं सिलेक्ट करतो आहे. जी माहिती असेल ती भरा मित्रांनो यामध्ये. आणि सोर्स ऑफ पॉवर म्हणजे आपल्याकडे लाईटची सुविधा नसून आपण इंजिनवरती चालत आहे अशा प्रकारची माहिती यामध्ये भरत आहोत, ज्यामध्ये डिझेल इंजिन हे सिलेक्ट करा. सोर्स ऑफ पॉवर डिझेल सिलेक्ट करा. त्यामध्ये एनर्जी इफिशियन्सी पंप म्हणजे नो करा तिथे. आणि एक अंदाजित एका वर्षाचं आपलं किती डिझेल लागतं तर त्याविषयी माहिती विचारली आहे, ज्यामध्ये आपण 1000 लिटर टाकून द्या रँडमली. त्यानंतर समोर एक स्लाईड आहे, ज्यामध्ये रिक्वायर्ड पंप डिटेल्स अशा प्रकारचे आहे. तर यामध्ये आपणास काय भरायचं आहे तर अशा प्रकारे रिक्वायर्ड आपल्या मागणीसाठी भरायचं आहे. DC मोटार भरायची आहे, ज्यामध्ये सबमरेबल म्हणजे पाण्यातली मोटर आपल्याला गरजेची आहे ते भरायचे आहे. त्यानंतर आपल्यास रिक्वायर्ड पंप कॅटेगरी म्हणजे पाण्यातला पंप पाहिजे अशा प्रकारे सिलेक्ट करा. 3 HPचा निवडा, 5 HPचा निवडा, आपल्या माहितीनुसार निवडू शकता तुम्हाला जो पाहिजे आहे तो. आणि अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर खाली एक नवीन टॅब आहे, ज्यामध्ये आपणास दिसत आहे बूस्टर पंप अँड मोनोपोल डिटेल्स, ज्यामध्ये आपणास नो भरायचं आहे. कारण येस जर भरलं तर त्यावरचे पैसे आपणास स्वतः भरावं लागतील, त्यामुळे कृपया करून ते नका निवडू. येस निवडा, नो निवडा सॉरी. त्यानंतर खाली बँक डिटेल भरायची आहे. बँक डिटेलमध्ये काय अकाउंट नंबर आहे, IFC, अकाउंट होल्डर नेम, बँक नेम, ब्रांच नेम आणि MICR जो कोड आहे तो ऑनलाईन गुगलवरती सर्च करू शकता आपल्या बँकेचे नाव टाकून. अशा प्रकारची माहिती भरायची आहे. त्यानंतर खाली आपला सर्वे नंबर आहे, सर्वे नंबर इथे फिल करा. अशा प्रकारे सबमिट करू शकता. नंतर
एक मिनिट, समोरची स्लाईड. अशा प्रकारे एक डेट भरून घ्या, ज्या दिवशी आपण भरताय त्या दिवशीची. त्यानंतर खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आता हे डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे, तर आपण PDF आहे. PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करताना जास्तीत जास्त 500 MB पर्यंतच डॉक्युमेंटची साईज असली पाहिजे. आणि हे कसं करायचे 500 MB पर्यंत PDF, त्यासाठी मी स्क्रीनवरती हे ॲप दाखवत आहे, डॉक्युमेंट स्कॅनर नावाचं. या ॲपच्या माध्यमातून आपण हे डॉक्युमेंट एडिट करून फाईल अपलोड करू शकता. ते कशा प्रकारे करायचे त्यासाठी हा स्क्रीनवर दाखवलेला ॲप पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग इथे आपले डॉक्युमेंट अपलोड करून घ्या, ज्यामध्ये आपल्याला 7/12, एक कॅन्सल चेक किंवा बँकेचे पासबुक यापैकी एक निवडायचे आहे. आणि पासबुक, आपला पासपोर्ट साईज फोटो, एवढे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर समोर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ओके करा. त्यानंतर ड्यू रिफ्रेश पेज, ड्यू नॉट रिफ्रेश, म्हणजे कुठले ओके करा, फक्त रिफ्रेश करू नका. आणि डायरेक्ट आपला अर्ज हा पेमेंटसाठी चालला जाईल, म्हणजे पेमेंट करण्यासाठी. अशा प्रकारे पेमेंट करू शकता. इथं पेमेंटची डिटेल दिसत आहे, पे नाववरती क्लिक करा. आणि आपण पेमेंट इंटरनेट बँकिंग किंवा UPIच्या माध्यमातून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यामधून सुद्धा पेमेंट करू शकता. आणि ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल, ज्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबर वगैरे आलेला असेल. आणि ॲप्लिकेशन नंबरच्या माध्यमातून आपण नंतर कधीही या वेबसाईटवरती येऊन आपलं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकतो. अशा प्रकारे आपण हा अर्ज भरू शकतो मित्रांनो. चला तर मग कुठेही अर्ज भरताना अडचण आल्यास कमेंट्समध्ये कमेंट करा, त्याबद्दल नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. स्क्रीनवरती जे चॅनलचा लोगो दिसत आहे अपडेट कट्टा, त्यावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.